हॅलो फ्रेंड्स, हर्षस मॅजिक किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मॅजिकल पोटली. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप मैदा घ्यायचा, त्याच्यामध्ये ओवा टाकायचा क्रश करून, चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा चमच हळद टाकायची. आणि याला कुरकुरीत करण्यासाठी मोहन टाकायचं तेलाचं, किंवा तुम्ही तुपाचं पण टाकू शकता. ते मोहन सर्व पिठाला व्यवस्थित प्रकारे चोळून घ्या, म्हणजे कसं सगळं पीठ व्यवस्थित होणार. आणि ते मुठीमध्ये बांधून पाहायचं, पीठ गोळा झाला म्हणजे मोहन व्यवस्थित लागला आहे. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचं सेमी सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा. आणि मग ते कापडाने झाकून घ्यायचं. डो 10-20 मिनटं रेस्ट करायला त्याला बाजूला ठेवायचं. त्यानंतर आपण एक लोळी घ्यायची त्या पिठाची आणि अशी मीडियम साईजची पाती लाटून घ्यायची, गोल छान लाटून घ्यायची. आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे खायला एकदम टेस्टी लागतो आणि दिसायला एकदम छान दिसतो. त्यामध्ये आपण सारण भरणार आहे मूग डाळीचा मसाला. मूग डाळीचा मसाला त्याच्यामध्ये भरायचा आणि पोटलीचा आकार द्यायचा त्या पोळीला. पोटलीचा आकार दिला आणि त्याच्यानंतर त्या पोटलीला व्यवस्थित आकार द्यायचा. आणि ते पोटली सुटायला नाही पाहिजे, म्हणून त्या पोटलीला मी नारळाची पानं असतात ना, त्याचा धागा बनवून घेतला. म्हणजे तो कट करून धागा बनवला त्या पानाचा आणि ती पोटली त्या धाग्याने बांधली. अशा सर्व पोटल्या आपण बनवून घेणार आहोत. पहिले सगळ्या पोटल्या बनवून घ्यायच्या अशाच व्यवस्थित बांधायचा तो धागा, जेणेकरून पोटली तेलामध्ये टाकल्यावर सुटली नाही पाहिजे. अशा प्रकारे सर्व पोटल्या आपण बनवून घेतल्या आहे. आपण पाहू शकता किती सुंदर दिसतात ना पोटल्या. त्या खूपच सुंदर दिसतात. आणि आपण मग तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे. जास्त गरम नाही होऊ द्यायचं, थोडं मीडियम कोमट होऊ द्यायचं. नंतर त्यामध्ये पोटल्या टाकायच्या. पोटलीचा वरचा भाग जाड असल्यामुळे त्याला मीडियम गॅसवरच तळायचं, नाहीतर ते कच्चे राहणार. सगळ्यात पहिले सगळ्या पोटल्या आपण तेलामध्ये सोडून घ्यायच्या. हळूहळू सोडायच्या तेलामध्ये, नाहीतर तेल अंगावर उडू शकते. नंतर त्यामधलं तेल छोट्या चमच्यानी, पोहे खायच्या चमच्यानी किंवा कशानी पण त्याच्यावर पोटलीवर टाकायचं. आणि वरच्या साईडला पूर्ण ते तेल टाकायचं. हळूहळू त्या पोटल्या शिजवून घ्यायच्या, भाजून घ्यायच्या पूर्ण. आणि त्या तळल्यानंतर पोटल्या कमी 10 मिनटं तरी लागतात त्या पोटल्या तळायला. या पोटल्या तळणं झाल्या की एका प्लेटमध्ये पोटल्या काढून घ्यायच्या. या पोटल्यांचा कलर किती सुंदर आला आहे तुम्ही पाहू शकता. आणि चवीला एकदम छान आणि क्रंची झाल्या आहे या पोटल्या. इतक्या चवदार आणि टेस्टी झाल्या आहे, मी सांगू शकत नाही. तुम्ही नक्की बनवून पाहाल. आणि या पोटल्या आपण हिरवी चटणी आणि खजूरची चटणी बरोबर सोबत खाऊ शकतो. आणि खजूरची चटणी आणि हिरवी चटणी तुम्हाला पाहायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करते, तिथून नक्की पहा.